नाही म्हणून शांती असू द्या. ह्यांच्याकडे शांती, ह्यांचं नावच फक्त शांती, बाकी ह्यांच्याकडे कुठलीच शांती नाही. बाईसारखी आग लावणारी जात दुसरी नाही. काय म्हणणं आहे तुमचं? म्हणून तर नवरा बायको कधी पेट्रोल भरायला गेले, बायकोला आत नेता का? नेता का? कुठं सोडता? पंपाच्या बाहेर. तुम्हाला बराच अनुभव दिसायला ना बरं का. पंपाच्या बाहेर सोडतात, आई वडिलांचं बघत असतील बरं. पंपाच्या बाहेर सोडतात. त्याचं कारण आहे, पंपावर लिहिलेलं असतं हे ते आग लावणाऱ्या गोष्टी सक्त मनाई आहे. कळलं? त्यालाच कळलं पाहिजे. लोक काही काही इतकी अज्ञानी असतात की त्यांना विनोद सुद्धा कळत. विनोद सुद्धा. कीर्तन तर लांबची गोष्ट आहे. माझं कीर्तन झालं आणि 2 जण हसत होते. मी म्हणलं झालं, आत्ता का हसताय? ते म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आत्ता कळला. एवढा लेट करंट, माझा काही दोष आहे का त्यात? कळलं पाहिजे, कळून घ्यायला पाहिजे. चला मग महाराज, बायकांनो थोडंसं त्याला थोडंसं आवर घाला. नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही, तुम्हाला माझी कदर नाही. बायकाची बोलण्याची भाषा असते अशी, इवळू बोलती, तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण मला सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळू? नवरा म्हणला पाया पडतो, फक्त तोंड सांभाळ. तेवढं जरी सांभाळलं ना बाई, जगाचं कल्याण होईल. तेवढंच सांभाळ. बायका तेच रिपीट कॅसेट करतात. प्रत्येक बायको प्रत्येक भांडणात प्रत्येक नवऱ्याला प्रत्येक वेळा एक वाक्य म्हणते, पटलं तर व्हाय म्हणा. नाही 2-3 वर्ष नाही म्हणत. 2-3 वर्ष नवीन असं वाटतं. हा आपली बायको म्हणजे इंद्राची अप्सराच आहे काही की. 2-3 वर्षच, 2-3 वर्ष 2-4 टॅबरी होऊ द्या, पुन्हा वाटतं उगतच केलं. ते पुन्हा वाटून फायदाच नाही ना. सगळं करून भागायला देवपूजाला लागला, पुन्हा काय हारीपाटा देऊन तरी फायदा आहे तुझा. तू आधी म्हणजे बायको करून नाही का अशा मताची मी नाही. बायको करा, बिंदास्त करा. इकीत नाही भागलं काय करायचंय आपल्याला? बिंदास्त. रावणाला 80,000 होत्या. किती होत्या? 80,000. तुम्हाला एकच आहे, पण सगळ्याच्या वरची आहे. पण ती रावण तसा होता, आपल्यासारखा न्याबळाट नव्हता. ती रावण होता. एका सुद्धा बायकोची टाप नव्हती नवऱ्यासमोर खोकायची. तुमचं बरं आहे ना? इथं ह्याची टाप नाही, हिला काय म्हणायची. हां, रातचा उशिरा गेला तर हाक सुद्धा मानित नाही, नुसतं करतो अगं ऐकलं का? तिनं जर नाहीच ऐकलं तर हा बिचारा मेला, पण घरात नाही गेला. नाही, झोप मोड करायची सुद्धा हिंमत नाही. सत्य करून दाखवते. इथं एवढे पुरुष मंडळी आहेत, या काही पट्ट्यानं हातवरी करायचा, ज्यानं सिद्ध करून दाखवायचं. लग्न झाल्यापासून आतापर्यंत मी बायकोचा एकही शब्द ऐकला नाही. तुम्ही ऐकत नाही? बघा बरं का दादा, तुमची बायको कीर्तनाला आली का? जगात पहिला माणूस मला भेटला दादा. आपल्या अख्ख्या 20 वर्षाच्या वयात पहिल्यांदा भेटला आपल्याला. ऐकतच नाही ना. बघा बरं का. बर नाही, तुम्ही सगळे शांत बसा, मी त्यांना बरोबर करते. तुम्ही फक्त शांत बसा, तुम्ही फक्त सगळे शांत बसा. दादा तुमचं नाव काय? भास्कर महाराज. वा, तुम्ही मला सांगा, मी तुमच्या घरी आले समजा. इतकं नका तोंड वाईट करू, येत नाही. एवढं कसं वाईट करता? येत नाही. समजा, फक्त समजा मी तुमच्या घरी आले समजा. आता मी आले म्हणजे मी एकटी नाही येणार. 2-4 गायनाचार्य, कोण ना कोणतरी सोबत. हां, सगळे आलात बरं का. सगळे आलो आम्ही. आता आम्ही आलो म्हटल्यानंतर आम्ही हॉलमध्ये बसणार, साहजिक आहे. नाही ऐका तर, माझं तर ऐकून घ्या, पुन्हा तुमचं सांगा, पुन्हा रातभर तुमचं ऐकते. आता माझं ऐका. समजा मी आले म्हणजे मी हॉलमध्ये बसणार, तुमची बायको किचनमध्ये असणार. साहजिक आहे, तुम्ही बायकोला सांगणार महाराज आलेत, चहा टाक. माणूस की सांगणार ना, होय तरी म्हणा, सांगणार ना. हां, चहा टाक. बायको किचनमध्ये गेली, आम्ही हॉलमध्ये आहेत. घरात तुम्ही दोघंच आहेत, लेकरू नाही, बाळ नाही, कुणी नाही. तुम्ही तुमची बायको दोघंच ना, आम्ही पाहुणे मंडळी तुम्ही दोघं. तुझी कुणाची बायको एवढी उघडीट नसती, पण तुमची बायको स्वयंपाक घरात न बनली. महाराजाला चहा करायचं हे खरंय, पण घरात साखर नाही. तसलं उलट बोलायचं नाही बरं का. बरं समजा म्हणलंय मी तुम्हाला. हाय नाहीची गोष्ट वेगळी आहे. नाही आणली तर माझं नाव दुसरं ठेवा.
आणि मी तुम्हाला सांगते, जे नाही नाही म्हणतात ती तर लय ऐकतात. नाही नाही म्हणणारी तर लय ऐकतात दादा, बरं का. पण नाही नाही म्हणणाऱ्यांच्या नादी नाही लागायचं. त्यांनी आता रातभर जरी एक्सप्लेनेशन दिलं ना तरी जे आहे ते आहे. पण ऐकू नये अशा मताची मी नाही. बिंदास्त ऐका, बिंदास्त ऐका. का रे, आपलं घरस्वार सोडून आली दादा, आईबाप सोडून आली दादा, सगळं सोडून आली, तुमच्यासाठी आली. तुम्हाला पाहिजे तसं राहते, तुम्हाला पाहिजे तसं खाते, तुम्हाला पाहिजे तसं नटते. काय फरक आहे? एखाद्या वेळेस म्हणा ना, काय गोड दिसतीस ग, म्हणा. एखाद्या वेळेस काय तोंड दिसतंय होय, म्हणा. काळी भंगार जरी बायको असली, नुसतं म्हणायचं काय अप्सरेगत दिसते का माझी राधा, म्हणा. काय जाते, नसलं भाजीत मीठ तरी म्हणायचं काय भाजी झाली. पण धीराने कौतुक करायचं, पण थोडं. लई केलं की फायदा होत नाही. कुठल्या गोष्टीचा अतिरेक झाला किंवा मग तुम्ही सुद्धा हे बघा, फक्त ह्यांना नाही, फक्त बायकांनाच अपेक्षा असते असं नाही, फक्त बायकावरच अन्याय होतो असं नाही. लग्न करताना पोरांची सुद्धा अपेक्षा असते का नाही? एकच अपेक्षा असते त्या बिचाराची, आयुष्यभर मी कुटुंबासाठी मरतो, यांच्यासाठी कमवतो, यांच्यासाठी कष्ट करतो. एकच अपेक्षा आहे, घरात आल्या आल्या फक्त हसमुख चेहऱ्यानं ह्या बाईनं मला ग्लासभर पाणी द्यावं, 2-4 आपुलकीचे शब्द विचारावे. पण ही आली की अशी फायरिंग चालू करती, ह्याचा मुडदा पडूस तरी काय ग बसत नाही. अरे आपलाच नवरा आहे, कुठं पळून चाललाय, पण मोका धरून मांडती. ताटावर बसला की सुरू. तिला माहित आहे पट्या हितच सापडतंय, पुन्हा कुठंच सापडणार नाही. म्हणून ना थोडा संसार करायचा नाही. एकतर तो आज संसारच इतका उलट आहे. उर्दू मुलामध्ये शाक मश्वतम प्राहुर्वयम छंदांस्यस्य पर्णानी इस्तम वेदस वेदवित. संसाराचं झाड उलट आहे. जमिनीत फांद्या आणि आकाशात मुळे. ह्याला किती पाणी घाला, उलट्या घरावर पाणी घातल्यासारखं. एका गावात पाणी नसतं म्हणून हापसा खोदतात पण पाणी खरं लागतं. गावातला माणूस म्हणतो पाणी खरं पाहुणं, हापसू नका. पाहुणा म्हणतो 2-4 घागरी हापसतो, पुन्हा गोड लागन, पुन्हा गोड लागन. जागेवर आहेत का? जो हापसाच खरा पाण्याचा आहे त्याला गोड पाणी लागेल का? मग जो संसारच दुःखाचा आहे तो असा केला काय आणि असा केला काय, सुख लागणार आहे का दादा? म्हणून नकाच, गुंतूच नका, बिंदास्त संसार करा. पण असोनी संसारी जीवा वेगो करी वेदशास्त्र भावी भाई असं. संसारी असावे असोनी नसावे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतूनी राहती तैसे असावे. बिंदास्त करा दादा, फक्त गुंतू नका. कारण आपल्याला देह संसारासाठी नाही, देवे दिला देह भजना गोमटा, त्यासाठी दिलाय. हे कर्म कायम लक्षात ठेवायचं. आणि हे ज्याला लक्षात राहिलं त्याच्या जीवनात शेवटही गोड होतो आणि जीवनही चांगलं जातं. आणि जाऊ द्या, जीवन थोडं खडतर गेला तरी हरकत नाही, पण शेवट गोड झाला पाहिजे. धृतराष्ट्र 1000 पुत्राचा बाप होता, देशाचा सम्राट होता, आयुष्य सुखात गेलं दादा. पण मरण चटके खाऊन मिळाला. तू खूप बरा आहे. जीवन थोडं खडतर होतं, लोकांनी हाणलं मारलं नावं ठेवलं, अन्न करून लेकरं बाळ मेली. पण शेवट वाड वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावितो. साक्षात माझा पांडुरंग परमात्मा लिहायला आला. अजून किती गोड शेवट पाहिजे दादा, अजून किती गोड पाहिजे. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. माझा बहु गोड झाला, शेवट गोड असावा. आणि शेवट गोड असण्यासाठी जीवन चांगलं असावं, दुसऱ्यासाठी असावं. माणसाचं जगणं असं असावं, चालायला लागलो ना चालायला 10 जणी सोबत चालावं. अरे बसलो ना 10 जणी सोबत बसावं. अरे उठलो ना 10 जणी सोबत उठावं. आणि यदा कदाचित मेलोच ना, ज्यांना ऐकलंय तुझ्या डोळ्यात खळकन पाणी यावं त्याला जगणं म्हणतात. इतकं थाटात जगावं. आणि हे दुसऱ्यासाठी जगलात तर दुसऱ्यासाठी सोडा. माळकरी म्हणून तर जाऊच द्यावं, माळकरी तर नकाच. आम्ही माळकरी व्हावं, माळकरी व्हायला आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचं. माळकरी व्हायला भाग्य लागतं. चला माळकरी म्हणून नाही, पण एखाद्या प्राण्याचा जीव तळमळून आपलं पोट भरावं इतकी नालायक माणसाची जात नाही. आणि 2-3 महिने तरी गप्प बसा. आता कोरोना आलाय, कोरोना नमुन्यावारी जाचाल, नमुन्यावारी बिना कामाचं. थोडं दिरानं घ्या,
बरं का, खायचं ते खा. हे बघा, माणसाची साधी सोपी व्याख्या आहे. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. यूं तो दुनिया में पेट भरने को पशु भी पेट भरते हैं. यूं तो दुनिया में पेट भरने को पशु भी पेट भरते हैं. जो नर परमार्थ करते हैं उसे इंसान कहते हैं. लाच माणूस म्हणायचं आणि असं माणूस म्हणून जगा. असं जगण्याला अर्थ आहे. लोकांचं वाईट करून कधीच आपलं चांगलं होत नाही. पण सात्विक व्हायचं आहे ना, दुसऱ्यासाठी जगा. दुसऱ्यासाठी जगणं असावं, दुसऱ्यासाठी. आज फार विचित्र माणसं असतात, फार विचित्र. महाराज, फक्त कळलं पाहिजे की सुख कशात आहे. सुखाचे 3 प्रकार असतात. भागवतामध्ये सांगतात, साधनिक सुख, बाह्य सुख आणि आत्मिक सुख. बंगला आहे, गाडी आहे, त्यावर सुख आहे. बंगला गेलं, गाडी गेलं, सुख गेलं. साधनिक सुख. बाह्य सुख, काय कपडे आहेत, 10 तोळ गळ्यात, 10 तोळ हातात, अंगठ्या 10च्या 10 बोट्यात, काही इस्त्री आहे, पण सगळं घरचं हप्त्यावर आहे. बाह्य सुख. आत्मिक सुख, काही नाही आहे तरी सुद्धा सुखी आहे. तू कोपार आहे, गावोगावी कीर्तन करायचे, कीर्तन केलं की त्यांना भरपूर भेटायचं, पाकिट नाही. ते आता भेटतंय, पहिलं नव्हतं. पहिलं देणारी लय होती पण घेणारे नव्हते. आता घेणारे लय झाले पण देणारे नाहीत. कळलं, त्यालाच कळलं बरं का. चला, नाही घेऊ नये आश्रमताची मी नाही, कारण मी पण घेते. घेऊ नये आश्रमताची मी नाही, घ्या पण प्रमाणात घ्या. कारण कसं आहे ना, नाही घ्यावं तर ह्यांना किंमत राहत नाही. बरं, डिझेल येत नाही, शेवटी किती केलं तरी घामाचा पैसा आहे. किती केलं तरी घामाचा पैसा आहे. तर घामाचा नाही घ्यायचा तर कशाचा घ्यायचा, अजून कशाचा घ्यायचा, कळलं पाहिजे बघा. लय आहे, नाहीतर पैसा नाही घ्यायचा आणि आयुष्यभर तेच सांगत बसायचं, घेत नाही. मग घे पण सांगू नको, घे पण सांगू नको. नाही, त्यात आपण संत नाही, आपण माणसं आहेत. महाराज सुद्धा नाही, आपण माणसंच आहेत. कारण तुकोबारा आहे ते होते. बंबाजी बुवानी मारलं तरी तुकोबारा हातपाय चपाय गेले. आम्ही त्यातले नाही, आम्ही हातपाय नाही, आम्ही नरडच छापणार, आम्ही हातपाय छापणार इथले होय. आम्ही असे, जवळ आमच्यासोबत तुम्ही नीट आहे तवर आम्ही नीट आहे, जवळ तुम्ही नीट तवर वर झेंडा खाली दांडा. तुम्ही पिसाळले ते आमचा बी खाली झेंडा वर दांडा, मग जपून दांडा धर बरं का. आम्ही सुद्धा म्हणजे वारकरी संप्रदाय सुद्धा म्हणून लई आमच्या धोत्रावाल्यांच्या नादी लागायचं नाही. जेवढी साधी दिसतात ना, धोत्रात गुंडाळून मारतात, तुम्हाला सुधारायचं नाही बरं का. लई बी साधी नाही ती, मग नादीच लागू नका तुम्ही बरं का. जवळ नीट आहे तवर नीट आहे. आपण लक्षात ठेवा, तुमचं धर्मकारण खोटं निघल, तुमचं समाजकारण खोटं निघल, तुमचं राजकारण खोटं निघल, पण कालही आजही चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जर खरं काय असेल तर तो वारकरी संप्रदाय त्याच्या पलीकडे दुसरं सत्य. म्हणून त्या संप्रदायाला कलंकित करायचा तुम्ही प्रयत्न करायचा नाही. साधं उदाहरण आहे, निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर काय हात धुवून मागं लागले, लई नाही लागले, थोडेच लागले. बाकी सगळे त्यांच्या पाठीशीच आहेत. आपण पाठीशी असलंच पाहिजे. अरे मी तुम्हाला सांगते, वाईटाला वाईट नाही म्हणता आलं तरी चालेल, वाईटाला वाईट नाही म्हणता आलं तरी चालेल, पण चांगल्याला चांगलं म्हणताच आलं पाहिजे. हे माणसाचं लक्षण. आणि निवृत्ती महाराजांचा तर विचार केला तर कसं आहे, जेवढं आईचं लेकरावर प्रेम असतं ना, जेवढं आईचं लेकरावर प्रेम असतं ना, तेवढं या आईसारखं महाराष्ट्राचं प्रेम निवृत्ती महाराजांच्या पाठीशी आहे. म्हणून त्यांना कुणी काहीच करू शकत नाही, काहीच नाही. आणि जीवनामध्ये कीर्तनकार अनेक होऊन गेले, आमच्यासारखे लय झाले, होत्याल बी लय होत्याल, पण ती ओनली वन आहेत. ओनली वन आर्मी आहे दादा, ती ओनली वन. अरे आज एवढा तरुण मंडळी जर या मंडपात येत असतील, आज अनेक व्यक्ती व्यसनापासून बाहेर गेले असतील, आज अनेक जण धर्माने वागत असतील, आज पोरी नीट वागत असतील, आईबाप पोराकडे लक्ष देत असतील, आज 50% लोक जे सुधारलेत ना दादा, त्याचं कारण निवृत्ती महाराज देशमुख आहेत. हे थोडंसं लक्षात घ्या. पण चांगल्याला चांगलं म्हणत जा, ते पाठीशीच आपण सगळ्या त्यांच्या पण चांगल्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे. म्हणून संप्रदायाच्या लई नादी लागायचं नाही. आता लोकांना कळली असून संप्रदायाची काय ताकद आहे. कोणी बोट करावं, बोट महागं वडून आम्ही घ्यायचा बरं का, करावंच कोणी फक्त. आणि आहेच ताकद तेवढी, कारण संतांची व्यासपीठ होऊन गेलं तिथं. भगवंताचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी. काय कमी आम्हाला? अरे पैसा आमच्याकडे थोडा कमी जास्त असेल, अरे पैसा आमच्याकडे थोडा कमी जास्त असेल, पण माणसं इतकी आहेत ना, हिंमत नाही कोणाची बाल सुद्धा बाका करायची. आणि तेच छत्रपती शिवरायांकडे होतं. जास्त सेना होती असं नाही,
जास्त भरभक्कड खजिना होता असंही नाही, जास्त सैन्य होती, जास्त हत्ते होते, जास्त घोडे होते असंही नाही, पण ताकद होती ती रयतेची. कारण जिथं मुघलांचं राज्य होतं त्याला मुघलशाही म्हणायचे, जिथं आदिलशहाचं राज्य होतं त्याला आदिलशाही म्हणायचे, जिथं कुतुबशहाचं राज्य होतं त्याला कुतुबशाही म्हणायचे, पण जिथं शिवरायांचं राज्य होतं त्याला स्वराज्य म्हणायचे. म्हणून ते टिकले. त्याला शिवशाही म्हणत नव्हते. स्व म्हणजे माझं आणि राज्य म्हणजे जिथे मी राहतो ते माझं होतं, म्हणून ते टिकलं. प्रत्येकाला आपलं म्हणता आलं पाहिजे, आम्हाला म्हणता आलं पाहिजे. स्वतःचा विचार नाही केला पाहिजे, दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे. आम्ही स्वतःसाठी जगतो, दुसऱ्याचं वाईट करायला एक नंबर नका करू दादा. महाराज सासून होत्या, सून नवऱ्याकडे गेली, नवऱ्याला म्हणली हे बघा तुमच्या आईचं आणि माझं काही जमत नाही, एकतर घरात तुमची आई राहील नाहीतर मी राहील. बायको जर अशी म्हणली ना, बिंदास्त तिची बॅग भरायची, माहेरी सोडून यायची. ते म्हणचाल महाराज तिथं बसून बोलाय कुणाला बी मजा येते. काय सांगू तुम्हाला किती आटासानं भेटली, कशी बशी भेटली, तिला बी सोडायची, काळजी करू नका तुम्ही. ती जर तशी म्हणली तुम्ही जर तिला सोडलं तर मी तुम्हाला दुसरी करून देते, काळजी करू नका. फक्त तुमच्यात हिंमत ठेवा. आईबापाच्या पलीकडे काही नाही दादा, काहीच नाही. मग तुम्ही आहे ना, तुम्ही थोडं आपल्याला बी लेकरं आहेत, ते पण मोठे होणार आहेत, तुम्ही जसं वागाल तसं तुम्हाला भेटणार आहे. म्हणून जर आईबापांची कदर करायला शिका. नवऱ्याच्या ती संस्कृती आहे, टिकवता आली पाहिजे. प्रत्येक पोरीला वाटतं, आज प्रत्येक पोरीच्या आईला वाटतं कमीत कमी सासू सासरा नसणारा नवरा पोरगा माझ्या पोरीला भेटावा. बरोबर आहे का नाही? वाटतं का नाही? हे त्रास होणार नाही. तास तुझी का लेक लय गुणाची गेली का, ती त्यांना त्रास करीती, तिला नाही होत. संस्कार असे असावे. पहिला आई म्हणायची जगली वाचली मेली रेली काही कर, एकदा तुझं लग्न झालं की तू सगळं त्यांचंच भलं करायचं, इकडं फक्त पाहुण्यासारखं यायचं. पण आता तसं राहिलं नाही. आता आई म्हणते थोडं राहून बघ, जमलं तर ठीक आहे, नाही तर त्याला सुद्धा इकडंच घेऊन ये. ही आई म्हणती, ही आईची शिकवण झाली दादा. म्हणून आई आहे ना, आई आपल्या पोरीला 3 गोष्टी शिकवायच्या: संस्कृती, शिक्षण आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वयंपाक. स्वयंपाक स्वयंपाक आईचा लय लाड असतं. ऋतुजा, अगं ए ऋतुजा, तू कशाला तुझे कोमल कोमल हात पिठात घालती, मी हाय न खंबीर तुझी आई स्वयंपाक कराय. अगं डंगरे, लगीन झाल्यावर काय तूच चांड रे बेती असोबत. लग्न झाल्यावर तिथं आई नसती, कोण असती? जगदंबेचा दुसरा अवतारच असते. आणि ती काय गोडीत सांगते भाई, सासू चिडती तेव्हा हिला आई आठवते. मग ऋतुजा म्हणती आई अंबाबाई मला कशी ग पावली, चपात आई नंबर माझ्यावर सासू धावली. लय नका वाजू, उधळायची या कधी. या अंबाबाईचं लय अवघड असते दादा. पांडुरंगात जरा बरं आहे. देवाची चेष्टा किंवा अवहेलना करते असं नाही, पण तुम्ही देवाची चेष्टा मांडली. अरे देव संचारतो, यात वाद नाही, संचारतोच. पण तुमचं संचार नाही वेगळंच आहे. आमच्या अंगात आलं की फक्त आमची बायको म्हणते झाडाला लई तारास आहे आणि झाडाला लई तारास आहे. अरे झाडाच्या पलीकडे दुसरं काय फळं फुलं आहेत का नाहीत का? झाडालाच तारास आहे. त्या झाडाचा नवरा मिळाला ना पाया पडू पडू, आणि ही म्हणते झाडाला लई तारास आहे. नवरा बायकोच्या पाया पडत असेल तर धर्म काय राहिला? ती खुशाल म्हणतो आई ही काय तुझी आई आहे का? ती पण बिनला जगत म्हणते बाळा आता हे काहीच लिखरू आहे का? नवरा म्हणतो बोला आई साहेब आमचं काय चुकलं, मी आली लग्न केलं इथंच मोठी घोडचूक झाली, अजून काय जीवनात चुकायचं तुझ्या? बरं काय मग धर्मासारखं वागता येत नसेल, धर्मासारखं वागता येत नसेल तर धर्माला कलंक लागेल असं वागू नका. देव आहे यात वाद नाही, देवावर श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नाही. देव आहे, देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाय. कशासाठी वो देवा तुझ्या मंदिरात, मूर्ती तुझी बसते माझ्या नित्यांतरात. तू जर माझ्या इथं असशील तुला बाहेर उडकायची काय गरज आहे? विठ्ठल जळी स्थळी भरला तिथं ठावा नाही उरला. त्याला मनातून स्मरलं ना जिकडे तिकडे देव. सुदेव दादा इथं बालम मुकुंदम मनसा स्मरामी वटस्य पत्रस्य पुटे शयाणम. जिथे तिथे देव आहे. बघता आला पाहिजे, बघण्यासाठी माणसाची नजर पाहिजे.
आम्ही माणसं आहेत का? फार सुंदर सगळ्यांना काव्य पाठ असेल बघा पोरांनो, पाठ असेल तर म्हणा. हीच आमुची हेच आमुचे मानसाने मानसासम. यांच्यासाठी जोरदार टाळ्या होता, जोरदार. यांचा आमदार बाबूराव सगळं माफ केला मी. यांना जर हे माहित असेल ना तर हे गुणवानच आहेत. एवढं जरी वाक्य पोरांनो तुम्हाला अख्ख्या जीवनात कळलं ना तर जन्मात तुम्हाला कुणाच्याच नादी लागायची गरज नाही. हीच आमुची प्रार्थना न हेच आमुचे मागणे मानसाने मानसाशी मानसासम वागणे. एवढंच कळू द्या दादा, एवढंच कळलं तरी लय चांगलं झालं. माणसासारखं वागा. आमची माणसं माणसं आहेत. रिंगणघाटामध्ये भर चौकात पोरगी जाळली, माणसं आहेत. 26 वर्षाची प्रियंका रेड्डी चौघाने मिळून अत्याचार केला, माणसं आहेत. कोपर्डीची घटना, माणसं आहेत. अरे असले गिदाड जर पोटाला येणार असतील ना माता मावल्या, पोरींवर वाईट नजर टाकणाऱ्या अवलादी जन्माला घालण्यापेक्षा निपुत्रिक राहिलेला बरा. पण अशा जाती जन्माला घालू नका ज्या पोरीकडे वाईट नजरेनं बघतात. अरे कुठल्या कुळातली माणसं आहात? सुरतांची सून नजराना म्हणून आणली तरी आमचे शिवराय म्हणाले तुमच्यासारखी आमची आई असती ना आम्ही असेच गोड आणि सुंदर जन्माला आलो असतो. ते छत्रपती शिवराय कुठे ना आमची पोरं कुठे? अरे आपली सुद्धा पोरं शिवराय घडतात, पण कधी वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. अरे वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू गुटखा जुगार असलं करून तुम्हाला मिळतं तरी काय? अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी पोरगी दिसलीच तिला समजा तुम्ही तुमची माय, तुम्हीच असाल कलियुगातले शिवराय. तुम्हीच असाल, तुम्हीच खडा. हे कोण होते? छत्रपती शिवराय. 17 वर्षाचे शिवराय. नुकतंच शिक्षण पूर्ण झालं, पुण्याला परतले. माझ्या जाऊनच्या डोळ्यात पाणी दिसलं. राजांनी विचारलं मासाहेब रडताय, काय झालं? मासाहेबांनी सांगितलं लाज वाटते स्वराज्यात राहण्याची जर आई बहीण माझी सुरक्षित नसेल. कळत नव्हतं काय झालं. सेनापतींना विचारलं, सांगितलं. काय सांगितलं? रांजाचा पाटील नावाचा एक पाटील दिवसा ढवळ्यात त्यानं पोरगी उचलली आणि आबरूची माती केली, विहिरीत ढकलून दिलं. अरे ऐकताच पायच्या मस्तकाला गेले. राजांना सांगितलं आणा 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 त्या रांजाच्या पाटलाला माझ्या समोर उभा करा, दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा आणि जिवंत वेश्वर टांगा. का तर येणार जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कळावं माझ्या स्वराज्यातील आई बहिणीवर वाईट नजर टाकली तर हा शिवा त्याचा रांजाचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. छत्रपती शिवाय हे न्याय शासन होतं. आमच्यात असे 2 महिने थांबा, खाऊ पिऊ घाला. अरे शिवराय असते ना आता तर असे जिवंत रस्त्यात जाळले असते. पण आपण त्याच मातीतले आहेत. आपल्याला काही गोष्टी आपल्या हातात नाही, कारण आपल्या हातात न्याय व्यवस्था नाही. पण कमीत कमी चांगलं वागणं तरी आपल्या हातात आहे की नाही? सुरुवात आपल्यापासून आहे. फार सुंदर मातीत जन्माला आलात त्यामुळे ती मातीत टिकू द्या. आईची कुसही आपल्या गोड आहे, ती कुस असू द्या. मलाच कुस पावन लागते. माझ्याची चावची पुण्याई कशी आली या फळाला, तो पापाचा पाप भाग शिवबा जन्मला, तो पापाचा पाप भाग शिवबा जन्मला, तो पापाचा बाप बाबा शिव जन्मला, तो पापाचा बाप बाबा शिव जन्मला. माझी जाऊंची शपथ घेतली स्वराज्याची, आज्ञा होती माझी जाऊंची शपथ घेतली स्वराज्याची. शिकवण जन कल्याणाची जगत तुझी तुकोबांची, शिकवण जन कल्याणाची जगत तुझी तुकोबांची. स्वराज्याची तूर्ण बांधिले तूर्ण कडाला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो पापाचा बाप बाबा शिव जन्मला, तो पापाचा बाप बाबा शिव जन्मला. तो पापाचा पाप भाग शिवबा जन्मला. अशी जर पोटी लेकरं आली तर कौतुक केल्याशिवाय सोडायचं नाही दादा. पण अशी लेकरं पोटी यायला एका जन्माचं नाही. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक पाटे देवा
दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा. कुळी कन्या पुत्र होतील सात्विक दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा, दयाचा हरिक वाटे देवा. पण सात्विक पोटी यायला घरातही काही लागतं. अखंड चिंतन विठोबास. आता गीता भागवत या दोन ग्रंथाचा अर्थ असा आहे. गीता हे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला रणांगणामध्ये जगायचं कसं हे शिकवताना सांगितले, आणि भागवत हे शुकाचार्यांनी परीक्षित राजाला मर्ताक्षणी मोक्ष कसा प्राप्त करायचा हे शिकवताना सांगितलं. म्हणून गीता जगायचं कसं शिकवते आणि भागवत मरायचं कसं तर शिकवतो. त्यामुळं हे दोन ग्रंथ श्रवण करणं अतिशय गरजेचं आहे, आणि चिंतनाशिवाय तर पर्याय नाही. सांगत होतो मासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला त्याला भजावंच लागेल. आणि त्याचं नाम घेतलं त्याला भजलत ना, हरी उच्चार आणि अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्र. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. घेताना विठोबाचे पर्वत जळतील. शंकराचार्य वर्णन करतात. भजे प्रजे मंडनम समस्त पाप खंडनम. भजे प्रजे मंडनम समस्त पाप खंडनम. सुपीच गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम. स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंद नंदनम. भजे ब्रजेकमण्डनम समस्त पाप खंडनम. भगवंताचं नाम घेतलं. स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम. भजे प्रजैकमंडनम समस्त पाप खंडनम. मनोज गर्व मोचनम विशाल लोल लोचनम. अनंगरंग सागरम नमामि कृष्णनागरम. सुपिच्च गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम. गोपवित्त गोपिकम नमामि पद्मलोचनम. भजे ब्रजैकमंडनम समस्त पाप खंडनम. एकदा त्याचं नाव घ्या, सगळं पाप नाहीसं होतं. आता कसं घ्यायचं हे मी तुम्हाला सांगते. राधे 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 गोविंद राधे, राधे 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 गोपाल राधे, राधे 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 गोपाल राधे. गोविंद राधे बोला गोपाल राधे, गोविंद राधे बोला गोपाल राधे, गोविंद राधे बोला गोपाल राधे, गोविंद बोला राधे गोपाल राधे. राधे 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 गोविंद राधे, राधे 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 गोपाल राधे, राधे 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 गोपाल राधे. राधे 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 राधे. खाली कोणी घ्यायला सांगितले? मी सांगितले का? आता घेतले तर घ्या. असंही लोक ऐकत नाहीत. जाऊ द्या. आता यांचं झालं. तुमचं काय? मी यांना इशारे का केले माहिती आहे का? इशारे करा एक नंबर आहेत ह्या. एक नंबर. आपला नवरा दोन चार मित्रात बसलेला असावा आणि मित्रांमध्ये इमेज पडावी म्हणून नवऱ्यानं बायकोला जोरात हाक मारावी. ए इकडे. ती मित्रात त्याला काहीच म्हणत नाही, ती फक्त त्याला इशारा करते. हे ज्याला कळलं त्याचा संसार झाला, नाही तर बिचारा मेलाच दादा. बरं का? पण संसार काय संसार आहे. बायकोचे इशारे कळले पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगते पोरांनो, बायको करताना विचार करा. तुम्हाला सुद्धा सांगते पोरींनो, नवरा एकदा केला ना, नो ऑप्शन, नो लाईफ लाईन, काहीच नाही तिथं. फिक्स म्हणजे फिक्सच. पण करताना थोडी चॉईस बदला. आम्हाला धोत्रावाली आवडत नाही. ती लांब पळती 10 हात धोत्रावाल्यापासून. तिला टाईट जीन्सवाला आवडतो, ती बी इथून इथून फाटलेली, तसला बेकार ही. बरं का? अरे श्रीमंत योगीच्या कुळात जन्माला आलात, कपडे तरी नीट घाला. फाटके तुम्ही आपल्या भावासारखे आहेत म्हणून, पोरगी म्हणून सांगते, बहीण म्हणून सांगते. जेवढे साधे राहाल तेवढे गोड दिसता. आणि पॅन्ट कमरत असते र,
गुडघ्यात नाही, खालच्या खाली जाईल एके दिवशी, नाही ती पंचायत व्हायची. असू द्या ना, फॅशन असू द्या, पण शोभेल अशी फॅशन असू द्या. कपाळाला गंध असावा. हिंदू धर्मात जन्माला आलात, प्रत्येक धर्माचा माणूस ओळखू येतो, फक्त हिंदू धर्माचा येत नाही. कारण आम्ही आमचा धर्म सोडला ना, आम्ही लोकांच्या धर्मांचं आचरण करतो. काय कमी आहे आपल्या धर्मात? धर्मनिरपेक्ष करत नाहीये मी, पण जाणीव तरी असावी की नाही. गंध लावत चला. पोरांनी तर सोडा, पोरींनी तर काय नाही महाराज. टिकली कशी तरी होती, ती बी गेली आता तर रिकाम्याच बिना ब्रॉडाच्या गाड्या धडांग 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 तशाच चालते त्या. गंध हिंदू धर्माचं लक्ष नाही. पोरींनो लावत जा, आणि यांच्या लई नादी नका लागत जाऊ बरं. काही पोरं गोड बोलाई एक नंबर. हा इलेक्शन होस तर काय प्रचार करतात दादा. हा तिला वाटतं मी काय इंद्राची अप्सरा आहे काय बोलतो, काय दिसती, काय हसती, काय चलती. ती तवर म्हणतं लग्न होस तर. पुन्हा काही सुद्धा खरं नाही. परंतु आपण नीट असणं गरजेचं आहे. आपण एक वाक्य कायम ध्यानात ठेवायचं, आपण कुणाकडे बघायचं नाही, आणि ज्यांना आपल्याकडे बघन त्याला सोडायचं नाही. काय हिंमत आहे कुठल्या पोराची आपल्याकडे बघायची? पण सुरुवात आपल्यापासून आहे. आपण कोणाकडे बघितलं नाही पाहिजे. आपण गोडच आहेत, सुंदरच आहेत, आपण आईबापाची कदर करतोच, पण थोडं कुठंतरी संगतीमुळं आणि थोडं कुठंतरी वातावरणामुळं हे दोन्ही जरा बिघडायला लागले. चांगलेच आहेत, शेवटी चांगलीच माती आहे. पवित्र तो दृश्य पावन तिकुळ जिथे हरेचे दास जन्म घेते. सुंदरच मातीत जन्माला आलात, फक्त थोडेसे दुर्लक्षित झालायत, तर जागेवर यायला वेळ लागेल. म्हणून जागेवर या. तुम्हाला सुद्धा सांगते पोरींनो, हिंमत ठेवत चला. आपल्याला काही वाईट गोष्टी फेस कराव्याच लागतात. रस्ता असेल, कॉलेज असेल, एखादं पोरगं म्हणलंच मला तू लय आवडती, त्याला हाणायचं नाही, मारायचं नाही, उलटं बोलायचं नाही. त्याला फक्त म्हणायचं तू माझ्यासाठी काय करू शकतो. ती म्हणतो जीव देईन, जीव म्हणायचं. असल्या फालतू बाता मारू नको. अजून काय करशील? चंद्र आणीन, सूर्य आणीन, तारे तुझ्या काय बापाचे आहेत होय? देव तुका देव लागून गेला का? असलं फालतू बाता मारायचं नाही. त्याला फक्त म्हणायचं एका प्रश्नाचं उत्तर दे. मी जर म्हणलं तर तू तुझ्या आईबापाला सोडशील का? मी जर म्हणलं आणि तसलं म्हणायचे असेल तर जगण्यात अर्थ नाही बरं का पूर्ण तुमच्या. म्हणायचंच नाही, पण प्रश्न विचारायचा फक्त. मी म्हणलं तर तू तुझ्या आईबापाला सोडशील का? पोरगा जर वय म्हणला तिथंच कबरड्यात लात घालायची आणि माघारी फिरायचं. कारण ऐका, ज्या आईनं रक्ताचं दूध करून पाजलं, ज्या बापानं रक्ताचं पाणी करून पोसलं दादा, हे जर त्या आई बापाचे होऊ शकले नाहीत ना, तर हे जन्मात दुसरं कोणाचे होऊ शकत नाही. म्हणून आधी आईबापाचे व्हा. आणि जो लेकरू आईबापाला सांभाळताना ते तुम्हाला थाटातच सांभाळणार. पण तुमचा नवरा त्यांच्या आईबापाला सांभाळणारा असावा. आता प्रेमाने सर्वांनी हाताने टाळ्या, मुखाने नाम. एवढे कीर्तन ऐकतायत, प्रत्येकाच्या हाताने टाळी आली पाहिजे, मुखानं नाम आलं पाहिजे. विठोबार कुमाई, 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 विठोबार कुमाई,
संतांचे विचार, महान पुरुषांचे आचार आणि जीवनामध्ये परमात्म्याचे संस्कार जर असतील तर काहीच कमी पडत नाही. पण 4-5 गोष्टी फक्त आयुष्यात करायच्या. माय बापाला कधी विसरू नका, धर्माला कलंक लागेल असं कधी वागू नका, व्यसनाच्या अधीन कधी जाऊ नका, नीती सोडून पैसा कधी कमवू नका, आणि ज्याने हे सगळं दिलंय तर माझ्या पांडुरंगाला कधी विसरू नका. काय गोष्टी केल्या की जीवनात आनंद